बऱ्याच वेळा सांगून देखील मुले ऐकत नाहीत, बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. प्रॉब्लेम मुलांमध्ये आहे की पॅरेंट्सच्या सांगण्याच्या पॅटर्नमध्ये आहे? नमस्कार, मी अर्चना ज्येष्ठराज. आपण बऱ्याच वेळा पाहतो मुलांच्या अनेक अडचणी असतात, जसे की अभ्यासामध्ये लक्ष न लागणे किंवा सोशल प्रेशर म्हणा किंवा अभ्यासाचा ताण. अशा अनेक गोष्टीचा सामना आज मुलं करत आहेत. मग यामध्ये पालकांची भूमिका किती प्रमाणात महत्त्वाची आहे? तर मी इथे नक्की सांगू इच्छिते की पालकांची भूमिका 99% to 100% महत्त्वाची आहे. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मुलांच्या वर्तनाला बदलण्यासाठी कारणीभूत ठरतात? त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे नंबर 1 चिडचिड किंवा रागराग. दुसरी गोष्ट आहे अभ्यासात लक्ष न लागणे. तिसरं आहे सततची भीती. चौथं आहे स्पर्धा. वाढत जाणारी स्पर्धा ही देखील मुलांच्या बदलणाऱ्या वर्तनाला कारणीभूत ठरू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल प्रेशर किंवा पॅरेंट्सचं प्रेशर. पॅरेंट्सचं प्रेशर कसं म्हणता येईल तर समोरचा मुलगा पुढे जातोय किंवा तो मोठा इंजिनियर आहे किंवा त्याचा नंबर लागला IIT ला, तर माझ्या मुलाचा पण नंबर IIT ला लागावा. आई वडिलांना सतत वाटतं की माझ्या इतरांच्या मुलांना चांगले मार्क पडले आहेत. या सर्व गोष्टी मुलांच्या बदलत्या वर्तनाला कारणीभूत ठरू शकतात. मग यामध्ये पालकांनी काय करणं आवश्यक आहे? तर काही टिप्स आहेत ज्या मी सांगते. नंबर 1, वारंवार इन्स्ट्रक्शन न देणे. बऱ्याच वेळेला पाहतो पॅरेंट्स जे असतात ते मुलांना वारंवार इन्स्ट्रक्शन देत असतात. एखादी गोष्ट कर, त्याला वारंवार इन्स्ट्रक्शन दिले तो ती गोष्ट नाही करणार, तो कंटाळा करेल. पण या उलट त्याला चांगल्या पद्धतीने सांगितलं की ही गोष्ट तुला करायची आहे, हा वेळ तुला देते, या वेळेत ती गोष्ट पूर्ण होणं आवश्यक आहे, तर मुलगा नक्कीच करेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमामध्ये कन्सिस्टन्सी असणं. एक नियम असतो, जसं की मुलांना रागवणं म्हणा किंवा ओरडणं म्हणा, अभ्यास नाही केला किंवा शांतपणे बसून देखील सांगता येतं की ही गोष्ट करू नकोस. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे चुकीच्या वर्तनावर प्रतिक्रिया न देणं. चुकीच्या वर्तनावर प्रतिक्रिया देणं असं म्हणता येईल की एखादी गोष्ट चुकीची मुलांनी केली तर त्यावरती त्यावेळेला न रागवणं, नंतर शांतपणे जेव्हा सिच्युएशन शांत होईल किंवा बदलेल त्यावेळेला देखील त्याला समजून सांगता येऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बॉन्डिंग. आपण असं म्हणतो की पॅरेंट्स आणि मुलांचं जे बॉन्डिंग असतं ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही एक जेव्हा आनंदी वातावरण घरामध्ये असेल तर मुलं देखील आनंदी असतात आणि ते आपले प्रॉब्लेम्स म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा त्या शेअर करायला आई वडिलांना घाबरत नाहीत. मुलांचे वर्तन सुधारण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत, ज्यामध्ये नंबर 1 स्क्रीन टाइम कमी करणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे फ्रेंड सर्कल चांगलं असणं आवश्यक आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रेंडली वातावरण घरामध्ये असणं आवश्यक आहे. अशा काही समस्या जर तुमच्या मुलांना असतील तर जवळच्या काउन्सिलरचा नक्की सल्ला घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.